नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा केक बनवून तयार झालेला आहे. तर हा केक मी घरीच बनवलेला आहे आणि याच्या आधीसुद्धा मी केकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण अशा पद्धतीने क्रीमचा वगैरे वापर केलेला हा मी पहिल्यांदाच बनवलेला आहे. खूप छान टेस्टी असा हा केक बनवून तयार झालेला. त्यासाठी ना मी ते 3 ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत. जे 10 रुपयाला पॅकेट भेटतात ना, ते 3 पॅकेट घेतलेले आहेत. आणि जो ओरिओ बिस्किटमधला जो क्रीम असतो ना, तो मी साईडला करते आणि जे बिस्किट आहेत ते तुकडे करून घ्यायचेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी तुकडे करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे आणि ते पावडर एका भांड्यामध्ये काढून घेते. त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेलं आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. पूर्ण हे मिश्रण तयार करण्यासाठी मला 1 कप दूध लागलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे केकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. एका भांड्याला मी बटर पेपर लावून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही तूपसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण त्यामध्ये काढून द्यायचं आहे आणि केक आपल्याला बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कुकरमध्ये. तर इकडे जो आपण बिस्किटमधलं क्रीम काढून ठेवलं होतं त्या बाउल घ्यायचं आहे. ते क्रीममध्ये ना 2 चमचे मी ते मिल्क पावडर घेतलेलं आहे आणि 2 चमचे इथे दूध घ्यायचं आणि व्यवस्थितपणे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती छान असं हे फेटून झालेलं आहे. एकदम स्मूथ असं आपलं हे क्रीम बनून तयार झालेलं आहे. तर इथे केकसुद्धा बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही. तर हे पूर्ण केक बनवण्यासाठी ना मला 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत. आणि बटर पेपर काढून द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ना केक मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि एक भाग आपल्याला प्लेटवरती ठेवून द्यायचा आणि जे आपण व्हाईट कलरची क्रीम तयार केली ती क्रीम आपल्याला आतल्या बाजूला केकला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि दुसरं केकचा जो भाग आहे तो ठेवून द्यायचा आहे. आणि हा चॉकलेट गनाश मी घरीच तयार केलेला आहे कोको पावडरनी. ह्याचंसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करीन उद्या. ह्यामध्येच मी जोडून देणार होते, पण हा व्हिडिओ ना खूप मोठा होत होता म्हणून ह्यामध्ये मी अपलोड केलेला नाही आहे. तर ह्या केक गनाशचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करीन. आणि अशा पद्धतीने जो चॉकलेट गनाश जो आहे ना, तो पूर्ण केकला व्यवस्थितपणे पसरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि मला केकला ना काय डेकोरेट करावं कळतच नव्हतं, तर मी ओरिओ बिस्किट काढून ठेवलेले आहे एक आणि इथे मी चॉकलेटसुद्धा लावून घेतलेले आहे किटकॅटचे. आणि जे व्हाईट क्रीम राहिली होती ती पायपिंग बॅगमध्ये काढून ठेवलेली. तर मला काय डिझाईन करावं मला कळत नव्हतं, तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल अशी ही डिझाईन तयार केलेली आहे. तर दिसायला खूप छान सुंदर दिसत होता हा केक बघू शकता तुम्ही. आणि खायलासुद्धा तेवढाच टेस्टीसुद्धा झाला होता हा केक. मुलांना तर खूप आवडलेला हा केक. तर अशा पद्धतीने आपला हा घरीच तयार झालेला हा केक बघू शकता तुम्ही. सुंदर एकदम परफेक्ट असा आपला हा केक बनवून तयार झालेला. परफेक्ट तर नाही म्हणणार, पण मी पहिल्यांदाच केलेला अशा पद्धतीने क्रीमचा वगैरे वापर करून, तर मला खूप भारी वाटला. तर कसा वाटला तुम्हाला हा केकचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.